नमस्कार. गेल्या महिन्यामध्ये आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा धारकांसाठी नव्या नियमांची घोषणा केली आणि सुमारे $1,00,000 पर्यंतचा कर आकारला जाईल, शुल्क फी द्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं. आता त्यांच्याच या निर्णयाला अमेरिकेमध्ये कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. याचिका दाखल करण्यात आलेली आहे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये. काय हे संपूर्ण नेमकं प्रकरण आहे, पटकन या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठी नवीन नियम लागू केले होते, ज्यामध्ये $1,00,000 फी शुल्क आकारले जाणार. सुमारे 88 लाख भारतीय रुपये इतके फी यासाठी लागणार. तर या निर्णयावर US चेंबर ऑफ कॉमर्स कोलंबिया येथील न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाचा निर्णय हा दिशाहीन आहे आणि तो बेकायदा आहे असं दावा करण्यात आला आहे आणि या खटल्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि डिपार्टमेंट ऑफ स्टेट यांना प्रतिवादी करण्यात आलेला आहे. चीननं के व्हिसा नावाचा एक वर्क परमिट जाहीर केला आहे. या अंतर्गत जागतिक स्तरावरील पात्र व्यावसायिक चीनमध्ये नोकरीची संधी शोधू शकतात. इथेच माशी शिंकली. हे महत्त्वाचं आहे, कारण चीननं आता आपल्याकडे जे परदेशी कामगार आहेत ते खेचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यालाच ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे हा धोकादायक आहे असा दावा करत आणि त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे या निर्णयावर. अशा परिस्थितीमध्ये $1,00,000 इतके शुल्क वाढवून स्टार्टअप्स आणि जे छोटे लघु उद्योग आहे, व्यवसाय आहे, ते कोलमडतील, त्यांना फायदा नाही असं थेट प्रतिवाद करण्यात आला आहे. आता या धोरणामुळे 85,000 कुशल जे स्किल्ड लेबर आहेत त्यांना परिणाम होईल. अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांना, कॉम्पिटिटरला याचा जबर फायदा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेची कोर्ट या निर्णयाबाबत काय निकाल देते हे पाहावं लागणार आहे. मात्र ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे हा भारतीयांसाठी फार टेन्शन वाढवणारा होता, कारण अनेक भारतीय हे अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी स्वप्न बघतात. मात्र त्यांना $1,00,000 म्हणजे सुमारे 88 लाख रुपये देणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे जर हा निर्णय अमेरिकेच्या कोर्टाने ट्रम्प यांचा निर्णय खोडून काढला आणि या याचिकेवर त्यांनी सकारात्मक निर्णय दिला तर भारतीयांसाठी ही दिलासादायक बातमी असेल. आणि जर हा निर्णय ट्रम्प यांच्या विरोधातला खटला आहे तो त्या बाजूने आला, प्रतिवादी पक्षाच्या बाजूने आला, तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुम्ही अजूनही तुमचे कोणी मित्र जे असतील जे अमेरिकेमध्ये नोकरीसाठी इच्छुक असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि प्रार्थना करा की तुमच्यासाठी गोड बातमी लवकरच येईल. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.